नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर लागू करण्यात आलेल्या कर्फ्यूमध्ये आता काही भागांमध्ये शिथिलता देण्यात आली, तर काही ठिकाणी कठोर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत। नागपूर पोलिसांनी नवीन आदेश जारी करत कर्फ्यूबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। कोणत्या भागात कर्फ्यू हटवण्यात आला? आज दुपारी 2 वाजल्यापासून नागपूरच्या नंदनवन आणि कपिलनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लागू करण्यात आलेला कर्फ्यू पूर्णपणे उठवण्यात आला आहे। या भागातील नागरिक आता निर्बंधांशिवाय ये जा करू शकतील, तर कुठल्या भागात शिथिलता मिळाली? नागपूरच्या लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा आणि इमामवाडा परिसरात कर्फ्यूमध्ये अंशतः शिथिलता देण्यात आली आहे। केवळ अत्यावश्यक कामांसाठी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे। मात्र यानंतर कर्फ्यूचे नियम पुन्हा लागू होतील। तर जाणून घ्या कुठल्या भागात अद्यापही कर्फ्यू कायम राहणार। नागपूरच्या कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू पूर्णपणे लागू राहील। या भागांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही। पोलिसांनी नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नये आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे। पोलिसांचे नागरिकांना आवाहन, कर्फ्यू लागू असलेल्या भागांमध्ये नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल। अफवा पसरवू नयेत आणि कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे। सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे। कर्फ्यू में थोड़ा हमने स्टडी किया, उसके बाद में कुछ दो पुलिस स्टेशन हैं, कपिल नगर और नंदनवन, इनमें से कर्फ्यू हटाया गया है पूरी तरह से। और इसके अलावा जो कुछ पुलिस स्टेशन हैं जिसमें मैं आपको नाम देना चाहता हूँ, हमारे जोन 3 में लक्कड़गंज, पांचपोली और शांतिनगर, परिमंडल जोन 4 में सक्करदरा, इमामवाड़ा और जोन 5 में यशोधरा नगर, यहाँ पे संचार बंदी में 2 घंटे की छूट दी गई है। लोगों की कोई असुविधा जो हो रही थी उसको देखते हुए और जिस तरह से शांति है शहर में, उस सभी चीज़ों को देखते ये किया गया है। 3 पुलिस स्टेशन जो जोन 3 में हैं उनमें संचार बंदी आज भी हमने जैसे थी वैसी रखी है। उनके नाम है कोतवाली तहसील और गणेशपेठ। नागपूर पोलिसांकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे। अधिकृत आदेश येईपर्यंत नागरिकांनी संयम ठेवावा आणि नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे। सुरभी शिरपूरकर, लोकमत, नागपूर।